जगभरामध्ये सध्या आपण पाहतोय की इराण अमेरिकेमध्ये जे युद्ध सुरू आहे त्याचे पडसाद हे अजूनही उमटत आहे। नुकताच डोनाल्ड ट्रम्प जे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत यांनी तुर्कस्तानचा दौरा केलेला होता। मात्र याच दौऱ्यादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी चक्क विमान बदललेलं आहे आणि हे विमान बदलताना त्यांनी केटरिंगच्या ट्रकचा वापर केलेला आहे। यामुळे सध्या जगभरामध्ये एकच खळबळ उडालेली आहे। नेमकं 8 जुलैला काय घडलेलं आहे हे आज आपण या स्पेशल रिपोर्टमधून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी अमोल धर्माधिकारी, तुम्ही पाहत आहात LS मराठी। 8 जुलैला डोनाल्ड ट्रम्प जे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत ते तुर्कस्तानच्या दौऱ्यावर होते आणि तिथं एका समिटमध्ये ते सहभागी झालेले होते। आपण पाहतोय की सध्या अमेरिका इराण हे युद्ध कोणत्या थरावर गेलेलं आहे, ज्याच्यामध्ये इराण हा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर सुद्धा हल्ला करू शकते अशी भीती ही सध्या व्यक्त केली जात आहे। आणि त्याच अनुषंगानं आपण पाहिलं की 8 जुलैला डोनाल्ड ट्रम्प हे तुर्कस्तान ते ब्रिटन त्यांनी एक वेगळ्याच विमानाने प्रवास केलेला आहे। जे नेहमी त्यांचं एअरफोर्स 1चं विमान असतं त्या विमानातून ते गेलेले नाहीत, पण उपराष्ट्रपती हे जे विमान वापरतात त्या विमानाने त्यांनी तुर्कस्तानवरून ब्रिटन गाठल्याचं समोर आलेलं आहे। 8 जुलैला ही शिखर समिट उरकल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प हे विमानतळावर पोहोचले आणि विमानतळावर एअरफोर्स 1च्या विमानामध्ये ते चढले सुद्धा। म्हणजे नियमितपणे त्यांचा जो प्रवास असतो तो त्या ठिकाणावरून सुरू झालेला होता। शिड्या चढून डोनाल्ड ट्रम्प हे या विमानामध्ये चढले, मात्र दुसऱ्या दरवाजानी ते थेट या केटरिंगच्या ट्रकमध्ये उतरले आणि हा ट्रक आहे तो थेट दुसऱ्या विमानापर्यंत गेलेला होता। याचे काही दृश्य आहेत ती सध्या सोशल मीडियावर सुद्धा व्हायरल झालेले आहेत आणि आंतरराष्ट्रीय मीडियाने सुद्धा या संदर्भातल्या काही पोस्ट आहेत त्या सुद्धा केलेल्या आहेत। आणि त्यामुळे इराणच्या हल्ल्याची धास्ती ही अमेरिकेने अजूनही घेतलेली दिसून येत आहे। सर्व्हिस सिक्रेट असेल, म्हणजे जे डोनाल्ड ट्रम्प यांची सुरक्षा बघतात ते असेल, किंवा मग अमेरिकन लष्करी असेल, यांना जी गुप्त माहिती मिळालेली होती त्यानुसार तुर्कस्तानच्या दौऱ्यामध्ये इराणकडून डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ला होऊ शकतो अशी एक माहिती त्यांना मिळाली होती। आणि त्यामुळं हा तुर्कस्तानचा दौरा उरकल्यानंतर ज्यावेळेस ते पुन्हा माघारी निघालेले होते त्या दरम्यान त्यांनी चक्क हा विमान बदलण्याचा प्लॅन आहे तो आखलेला होता आणि याच्यामध्ये अतिशय गुप्तता सुद्धा पाळण्यात आलेली होती। जी ट्रम्प यांच्यासोबत जे पत्रकार हा दौरा कव्हर करण्यासाठी आलेले होते त्यांना सुद्धा या संदर्भातली माहिती नव्हती। आणि त्यानंतर आपण पाहिलं की या सगळ्या तिथल्या घडामोडी आहेत, म्हणजे विमानतळावरच्या या सुद्धा घडायला सुरु होती। गेल्या महिन्यात ही नाटो शिखर खरं तर आयोजित करण्यात आलेली होती आणि ती संपल्यानंतर एअरफोर्सने तुर्कस्तानहून खरं तर उड्डाण करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प त्या ठिकाणी पोहोचलेले होते, पण केटरिंगच्या ट्रकमधून ते तिथं चढले आणि तिथून ते दुसऱ्या विमानामध्ये गेल्याचं समोर आलेलं आहे। खरं तर हा सगळा गुप्त प्लॅन अमेरिकन लष्करी आणि सिक्रेट सर्व्हिस जी आहे त्यांचा होता आणि त्यामुळे हे कुणालाही सांगण्यात आलेलं नव्हतं। पण काल याबद्दलची चर्चा आहे ती जगभरामध्ये सुरू झालेली होती आणि स्वतः डोनाल्ड ट्रम्प यांनी सुद्धा या बातमीला दुजोरा दिलेला आहे आणि त्यामुळं पुन्हा एकदा या चर्चा आहेत त्या सुरू झालेल्या होत्या। डोनाल्ड ट्रम्प यांनी याबद्दल असं म्हटलेलं आहे की बाहेरून काहीतरी धोका आहे अशी माहिती मला मिळाली आणि त्यानुसार सिक्रेट सर्व्हिस आणि त्याचबरोबर अमेरिकन लष्करी यांनी जी माहिती दिली होती त्यानुसार मी दुसऱ्या विमानातून प्रवास केला असं त्यांनी सांगितलेलं होतं। सोमवारी रात्री या संदर्भातली माहिती आहे ती डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेली होती। आणि आपण पाहिलं की कतारने दान केलेल्या नवीन जेटऐवजी जुन्या एअरफोर्समधून अंकारा विमानतळ हे सोडतील असे सगळ्यांनाच तसं वाटलेलं होतं, पण तसंच झालेलं नाही आणि त्यांनी दुसरं विमान हे खरं तर यामध्ये वापरलेलं होतं। तिथले जे मीडिया आहेत त्यांनी वेगवेगळ्या जी माहिती याच्यामध्ये दिलेली आहे की डोनाल्ड ट्रम्प हे एअरफोर्स विमानामध्ये चढले, मात्र तिथून ते मात्र पुढे गेले नाहीत, पण दुसऱ्या दरवाजाने पलीकडच्या बाजूने ते जो केटरिंगचा ट्रक होता तो वर चढवण्यात आलेला होता आणि त्याच्यामधून ते या केटरिंगच्या ट्रकमध्ये उतरले आणि पुन्हा दुसऱ्या बाजूला जे विमान होतं जे उपराष्ट्रपती यांच्यासाठी वापरलं जातं तिथं ते गेले आणि तिथून मग ते ब्रिटनला रवाना झाले। मध्ये UK मध्ये विमानतळावर ते इंधन भरण्यासाठी विमान उतरवण्यात आलेलं होतं आणि त्याच दरम्यान पुन्हा एकदा ते या एअरफोर्सच्या जुन्या विमानामध्ये बसले आणि मग ते उतरले असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। आणि त्यामुळे ही बाब
कुणाच्याच निदर्शनास आलेली नव्हती आणि सोमवारी मात्र याबद्दलची चर्चा सुरू झालेली होती आणि त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः याचा जो दुजोरा आहे तो सुद्धा दिलेला आहे। आता पुढे असंही म्हटलं जाते की इराण हा डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ला करू शकतो, त्या अनुषंगाने ही सगळी गुप्तता आहे ती पाळण्यात आलेली होती। पण एक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय की डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्यासोबत आपण पाहतो की अनेक अधिकारी असतात, पत्रकार असतात, त्यांना मात्र या जुन्या एअरफोर्सच्या विमानामध्ये बसून ठेवण्यात आलेलं होतं आणि एकटे डोनाल्ड ट्रम्प आहेत ते मात्र दुसऱ्या विमानाने त्यांनी ब्रिटन गाठलेलं होतं आणि त्यामुळे जर हल्ला होणार ही माहिती जर गुप्तचर यंत्रणांना मिळालेली होती तर त्यासोबतच या पत्रकार असतील किंवा मग तिथले अधिकारी असतील यांना याबद्दलची माहिती का देण्यात आलेली नव्हती, हा एक प्रश्न उपस्थित केला जातो। म्हणजे तिथल्या स्थानिक पत्रकारांनी सुद्धा त्यांच्या सुरक्षतेत हा प्रश्न आहे तो सुद्धा उपस्थित केलेला आहे। यावर सुद्धा डोनाल्ड ट्रम्प असं म्हणले की हे सर्वस्वी सिक्रेट सर्व्हिसवर अवलंबून असतं आणि त्यांना जे करायचं त्यानुसार मी वागतो असं सुद्धा म्हटलेलं आहे आणि सिक्रेट सर्व्हिस आणि लष्कराच्या सल्ल्यानुसारच मी हे सगळं केलेलं आहे। त्याचबरोबर त्यांनी मला वेगळ्या विमानाने आणि वेगळ्या फ्लाईटने जायला सांगितलं, सुरक्षा तितकीच हवी होती पण त्यांनी तसं करण्यास सांगितलं म्हणून मी ते केलं आणि ते जे सांगतील तेच मी करतो। बाहेरून काहीतरी धोका हा मला होता आणि सातत्याने आपण पाहतो की मला खूप मोठ्या धमक्या आहेत त्या येत आहेत असं सुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांनी यामध्ये म्हटलेलं आहे। आता यानंतर सगळ्या चर्चा आहेत त्या सुद्धा सुरू झालेल्या होत्या, पण जुन्या एअरफोर्स विमानामधून ज्यावेळेस डोनाल्ड ट्रम्प हे त्या केटरिंगच्या ट्रकमध्ये चढलेले होते आणि तिथून ते C-32A लष्करी विमानात बसले आणि तिथून त्यांना पुढे नेण्यात आलेलं होतं। हे विमान अनेकदा उपराष्ट्रपती आहेत यांच्यासाठी वापरलं जातं असं सुद्धा मी सुरुवातीलाच सांगितलेलं होतं। पण चर्चा एकच सध्या जगभरामध्ये सुरू आहे की डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या नियमित असलेल्या विमानाच्या ऐवजी उपराष्ट्रपती यांच्यासाठी जे विमान वापरलं जातं त्या विमानातून त्यांनी तुर्कस्तानहून ब्रिटनपर्यंतचा प्रवास केला, पण हे करत असताना चक्क त्यांना केटरिंगच्या ट्रकमध्ये बसवण्यात आलेलं होतं आणि अतिशय गुप्तता यामध्ये पाळण्यात आलेली होती। हेच सध्या जगभरामध्ये चर्चेचा विषय ठरलेला आहे। त्यामुळे इराण कधीही डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ला करू शकतं हेच यातून स्पष्ट झालेलं आहे। पण जो हल्ला करणार होता तो मात्र डाव आता या अमेरिकन लष्कर त्याचबरोबर सिक्रेट सर्व्हिस यांनी उधळून लावलेला आहे का, हा एक प्रश्न आणि ही एक चर्चा सध्या जगभरामध्ये सुरू झालेली आहे। पण डोनाल्ड ट्रम्प हे अतिशय सुरक्षितरित्या त्यांच्या अमेरिकेच्या स्थळी पोहोचलेले सुद्धा होते, पण जुलै महिन्यामध्ये ही सगळी घटना घडलेली होती आणि ती आता जवळपास 1 महिन्यानंतर समोर आलेली आहे। पण एक चर्चा यामध्ये सातत्याने केली जात आहे की जगभरातल्या सर्वाधिक शक्तिशाली असलेल्या अमेरिकेतल्या राष्ट्राध्यक्षांना स्वतः एका केटरिंगच्या ट्रकमधून लपून प्रवास करावा लागतो आणि स्वतःचा जीव वाचवावा लागतो आहे, ही चर्चा सध्या जगभरामध्ये सुरू झालेली आहे। पण आपण पाहिलं की जशी प्रत्येक राष्ट्रातल्या महत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षा असते त्या दृष्टीनंच अमेरिकन लष्करी असेल किंवा सिक्रेट सर्व्हिस असतील यांनी सुरक्षितरित्या डोनाल्ड ट्रम्प यांना त्या ठिकाणावरून हलवलेलं होतं, पण यामध्ये अतिशय गुप्तता पाळण्यात आलेली होती। पण आपण पाहतोय की 1 महिन्यानंतर हे सगळी जी गुप्तता आहे ती मात्र समोर आलेली आहे आणि एका विमानामधून ते एका केटरिंगच्या ट्रकमधून आणि पुन्हा विमानामध्ये जो डोनाल्ड ट्रम्प यांचा जो प्रवास होता तुर्कस्तानमधला तो मात्र आता देशाच्या नव्हे तर जगभरामध्ये सध्या चर्चेचा विषय झालेला आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया। तुम्ही पाहत राहा LS मराठी। कॅमेरामन रोहित वनकटेसह अमोल धर्माधिकारी।